संजय यड्रावकरांनी बिनविरोध ही निवडणूक होणार असं सांगितल्याने आपल्या तुमच्या सोबत आणि राज्य नेतृत्वाबरोबर देखील चर्चा झाली. काय तथ्य अजून माझ्याबरोबर तशी काय चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. काँग्रेस म्हणून आम्ही 30 तारखेला आमचे सगळे ठराव आहेत हे धैर्यप्रसाद हॉल जवळून चालत जाऊन आम्ही एअर ऑफिसला 30 तारखेला सकाळी 10-11च्या दरम्यान त्या ठिकाणी देणार आहोत. आम्ही लढाई करण्याची तयारी ठेवलेली आहे, कारण की गेल्या 5 वर्षात आम्ही म्हशीला असू दे, गाईला असू दे, जादा दर पैसे वाचवण्याचं काम केलेलं आहे. शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि गोकुळ टिकला पाहिजे ही भूमिका माझी प्रामुख्याने आहे. नाही तर आता भाऊ राज्यातला आहे तो आता जिल्ह्यात आलाय आणि आता तो गोकुळमध्ये आलाय. गोकुळ टिकूया असं म्हणून होर्डिंग्स केले, त्याच्यावरूनच असं मुश्रीफ म्हटले की आम्ही कुठं मोडाय निघालो, आम्ही वाढवाय निघालो. नाही, आता गेल्या 3 महिन्यातली भांडणं बघितली तर काय चाललंय हे कोल्हापूर जिल्ह्यातला दूध उत्पादक सुज्ञ त्या सुज्ञ दूध उत्पादकांच्या पर्यंत लक्षात आलंय की 4 पक्ष 5 पक्ष हे आत्ताच एवढं भांडा लागले तर पुढे काय होणार. हे सुज्ञ मतदार आहे आणि गोकुळचा मतदार हा पूर्णपणे सुज्ञ आहे. त्याचं अर्थकारण या गोकुळवर चालतं, त्यामुळे तो योग्य निर्णय घेणार. काल ठराव जमा करायला गेल्यानंतर नियोजनाचा अभाव मिळाला. मंत्री हसन मुश्रीफ यांना त्याचा संताप व्यक्त करावा लागला. अधिकारी ऐकत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती फोनवरून मालगाव यांना झपावं लागलं. जमत नसेल तर काम सोडा अशा पद्धतीची भाषा वापरावी लागली. कसं बघता एकूणच, कारण मुळात एक गट्ट्यांना शक्ती प्रदर्शन करणं किती योग्य होतं तिथनं सुरुवात आहे. आमचं म्हणणं होतं की प्रत्येक ठरावधारकांना स्वतंत्रपणे ठराव नेऊन त्या ठिकाणी द्यावे. ज्यावेळी तुम्ही 2000 लोक तिथं ठराव घेऊन जाता, त्यांच्यावर आलेले 1000-2000 लोक, एवढी गर्दी होणार आणि गोंधळ होणारच आहे. शेवटी प्रशासनावर किती दबाव आणायचा महायुतीतल्या सगळ्या लोकांनी हे ठरवलं पाहिजे. एकाच वेळी 2-2, 3-3 हजार लोक गेले तर प्रशासन सुद्धा काय करणार आहे. तुम्ही टाइम देऊन दिवसभरात मग 1 महिन्याची मुदत काय ठराव द्याला. 1 महिन्याची मुदत निवडणूक नियमावलीत 1 महिन्याची मुदत कशासाठी की दररोज 100-200 ठराव आले तर महिनाभरात त्या लोकांना त्याची पोच देता येते, त्याचं व्यवस्थितपणे नोंदणी करता येते. ठराव ज्यांना आणला त्याची आता काल झालेल्या ठरावात कोणी दिला, कुणाची सही आहे, नेमका ठराव दिलेलाच माणसानं दिला का नाही, आता ह्याचा थांग पत्ता लागणार नाही. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की ठीक आहे, शक्ती प्रदर्शन आपण एखादा मेळावा घेऊया, जदतेनं मेळावा घ्यावा, परंतु लोकांनी दररोज जाऊन ठराव दिले पाहिजे, तरच त्या प्रशासनाला त्याची खातरजमा करता येईल. आता तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी 30 तारीख संपेल त्यावेळी दुबार ठराव किती आले. आता आमच्याकडे अशी माहिती आली की जे चूक निवडणूक आयोगानं काय केली, निवडणूक प्रक्रियेनं की जो फॉर्म काढला ठरावाचा तो कोणी छापून घ्यायला लागले. आता तो छापून घेऊन परत दुबार ठराव करायला लागले. कोण सचिवाच्या सहीनं देते, कोण चेअरमनच्या सहीनं देते. म्हणजे आता किमान 100-200 दुबार ठराव येतील आणि त्याचे वाद कोर्टात त्या ठिकाणी जातील. हे फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स हा एक पार्ट त्यांचा निश्चितपणे, किंवा त्या ठरावाला एक QR कोड द्यायला पाहिजे होता जेणेकरून तोच ठराव त्याच डिरीत पोहोचलेला आणि तो एकच ठराव कायदेशीर म्हणजे उद्या ह्या दुबार ठरावाचा विषय आला नसता. परंतु हे मुद्दामून केलेलं नाही असं माझं मत आहे. पण प्रशासनाला कायदा सुव्यवस्था बिघडवायचा आहे असं थेट आरोप प्रशासन मुश्रीफ यांनीच केला. नाही, आता सत्तेत असणाऱ्या मंडळींनी ते ठरवलं पाहिजे आणि प्रशासक शेवटी अधिकारी आहे, त्यांना कायदा सुव्यवस्था मोडून काय फायदा, म्हणजे त्यांना काही त्यातनं निष्पन्न होणार नाही. आम्ही काही गोष्टी करणं या ठिकाणी अभिप्रेत आहे.